पाहत आहेत त्यांच्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतोय. सामन्याला सुरुवात होणार आहेत. पंच दिनेश नाईक, प्रमुख पंच आणि पंच नरेश पाटील, खास करून बापगाव संघासाठी ज्यांनी फार मोठे योगदान दिलेलं आहे ते स्क्वेअर लेगला असतील. सलामीची जोडी खेळपट्टीवर संदीप आणि तुषार. पहिला चेंडू आणि आडव्या बॅटनं क्रॉस बॅटेड स्ट्रोक, सिटेड बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. एक चांगला चेंडू होता, अतिशय वेगात हाताळला होता, सरळ निघून जातोय तो यष्टी रक्षकाच्या हातात. कुठल्या प्रकारे धाव नाहीये. कुमार पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. यष्टी रक्षक यष्टी पासून दूर. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट गली, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. यावेळेला मात्र चेंडू हा डाव्या यष्टीच्या बाहेरून जातोय आणि पंच इशारा करतायत वाईड बॉल. एक अवंतर धावसंख्येने शुभारंभ होतो, धावसंख्येला प्रारंभ होतोय. मकरंद मुठवळ, मकरंद स्पोर्ट्स मुठवळ विरुद्ध स्वामी समर्थ सोनाळे, दोन संघामधील हा सामना आपण पाहतोय. कुमार पुन्हा एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केले. काय गोलंदाजी करतोय कुमार. आपण पाहतोय की अधिकांश जास्तीत जास्त चेंडू खाली राहतात. हे एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे कुमार याचं. आपण बघितलं 3 चेंडू जर बघितले. कुमार फुल टॉस चेंडू होता, फायदा उचलता आलेला नाहीये. चेंडू सरळ वेध घेतोय यष्टी रक्षकाचा. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. भले एक चेंडू वाईटच्या रूपाने हाताळलेला आहे, पण मात्र कुठल्या प्रकारची संधी दिली जात नाही मोठा फटका खेळण्याची. मकरंद स्पोर्ट मुठवळ विरुद्ध स्वामी समर्थ सोनाळे या दोन संघामधील दुहेरीतला दुसरा सामना आपण पाहतोय. शॉर्ट बॉल, आखूट टप्प्याचा चेंडू होता, पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स. पडल्यानंतर तो बॉल झाला आणि आमचे स्क्वेअर लेगचे पंच 1 फॉर दी ओव्हरचा इशारा करतायत. पंचाने या ठिकाणी वॉंग केलेले 1 फॉर दी ओव्हर. स्क्वेअर लेगचे पंच नरेश पाटील यांनी इशारा केलेला आहे. कुमार अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. फुल्लर लेनचा चेंडू होता. प्रत्येक चेंडूमध्ये बदल आपण जर बघितलं, 2 चेंडू जे हाताळले होते गुडलेन सॉफ्टवरून खाली राहिले होते. हा चेंडू खोलवर टप्प्याचा, यापूर्वीचा चेंडू थोडासा उसळी घेतलेला, बाउन्स झालेला. प्रत्येक चेंडूमध्ये बदल बघायला मिळतो. कुमार ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय, पूर्णपणे बांधून ठेवलेलं आहे, जखडून ठेवलेलं आहे ते संदीप व्यास. कुमार मार्गस्थ. यार मात्र ड्राईव्ह केलाय चेंडूला, कुठल्याही क्षेत्ररक्षक नाही, गॅप मधून चेंडू जाईल वाईड ऑफ लॉंग ऑन, सीमा पार, चौकार. शेवटच्या चेंडूवर चौकार जरी लगावलेला असला तरी मात्र एक चांगली गोलंदाजी या षटकामध्ये बघायला मिळते. कारण या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा दिलेल्या आहेत. फक्त 5 धावा. एक चांगली गोलंदाजी, किफायती गोलंदाजी. यापूर्वीचं वैशिष्ट्य असं आहे की पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा कुमार यांनी अप्रतिम गोलंदाजी केली होती, फक्त 5 धावा दिल्या होत्या आणि या षटकामध्ये सुद्धा 5 धावा दिलेल्या आहेत. काय गोलंदाजी साकारते कुमार. दुसरं षटक कोण हाताळतोय बघायचंय. फक्त 5 धावा. पंच काय इशारा करतायत बघायचंय. मला वाटतं गाडीचा आरसा थोडा चमकतोय, तो आरसा फिरवायचा आहे. तुषार याने पहिल्या मागच्या सामन्यामध्ये 32 धावांची विस्फोटक खेळी केली होती आणि अशाच प्रकारच्या फलंदाजीची आवश्यकता आहे, कारण पहिल्या षटकात फक्त 5 धावा आलेल्या आहेत. दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज संजय. तुषारसाठी क्षेत्ररक्षण आपण जर बघितलं तर यष्टी रक्षक थोडंसं एसटीच्या दूर आहे. शॉर्ट थर्ड मॅन आहे, शॉर्ट पॉइंट आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, शॉर्ट फाईन लेग. हे 4 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी 30 सर्कलच्या आतमध्ये, बाकीचे क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. संजय
त्रिफळाची परफेक्ट यॉर्कर. यॉर्कर आणि ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट प्राप्त करून दिलेली आहे संजयने पहिल्या चेंडूवर. कारण तुषार असा एक डावखुरा शैलीदार फलंदाज ज्याच्याकडे एक क्षमता होती आणि पहिल्या सामन्यात 32 धावांची तुफानी खेळी करून संघाचा विजय साकार केला होता. आणि यावेळेला मात्र पहिल्या चेंडूवर त्रिफळाचीत. आणि जेव्हा पहिल्या चेंडूवर गोलंदाजाला सफलता मिळते तेव्हा संघाचं मनोधैर्य जबरदस्त वाढत असतं, संघामध्ये उत्साह निर्माण होत असतो. कारण आपण पाहते पहिल्या षटकामध्ये कुमार याने अप्रतिम गोलंदाजी केली, त्यानंतर सुरुवात सुद्धा चांगली केलेली आहे ती संजय याने. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी आलेला आहे तो सागर. सागराने आपण बघितलं पहिल्या सामन्यामध्ये 3 चौकाराने एक षटकार लगावला होता. 18 धावांची खेळी केली होती 4 चेंडूमध्ये. यामध्ये इनसाइड आउटचा फटका कव्हरच्या डोक्यावरून चेंडू डीप कव्हर सीमारेषेकडे जातोय आणि सीमा पार होतोय चौकार. यावेळेला मात्र फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे. चांगला प्रयत्न केला होता झेल घेण्याचा. यावेळेला चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर जातोय. पंच इशारा करतायत नो बॉल. यावेळेला मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय आणि हा षटकार. षटकार आणि धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाल्या 18. पंच या ठिकाणी नवीन चेंडूची मागणी करतायत. कारण या स्पर्धेचा एक नियम आहे, चेंडू जर हरवला तर मात्र नवीन चेंडू देण्यात येईल. यस सामन्याला सुरुवात करायची आहे, वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. तर 18 धावा झाल्यात. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. संजय यावेळेला मात्र स्टेप आउट झाला होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंचांचा इशारा आहे ते वाईट बॉल. एक अमंतर धावमिळते. धावसंख्या झालेली 19. सागर याने या सामन्यामध्ये सुद्धा एक आक्रमक सुरुवात केलेली आहे. मागच्या सामन्यामध्ये 4 चेंडूमध्ये 18 धावा पटकावल्या होत्या. यावेळी सुद्धा एक आक्रमक सुरुवात बघायला मिळते. स्लोवर वन, चेंडूचा वेग कमी केला होता, फटका केला, चेंडू येतो डीप मिड ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतो आणि फक्त एकच धाव घेण्याची संधी सागरच मिळते आणि एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 20. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. महागडं षटक बघायला मिळते. आतापर्यंत 15 धावा दिलेल्या आहेत. याला स्लॉक शिप
आणि चेंडू सरळ निघून जातोय तो डीप मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. सामना झाला होता त्या सामन्यामध्ये सुद्धा कुमार याने 5 धावा दिल्या होत्या. त्यानंतर दुसरा जो गोलंदाज आहे त्याने त्या षटकामध्ये 20 धावा दिल्या होत्या. या ठिकाणी आपण पाहतो कुमार याने 5 धावा दिल्या आणि संजय याने मात्र या षटकामध्ये 21 धावा दिल्या. 26 धावा झालेल्या आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 13च्या सरासरी धावा जमवलेल्या आहेत. असं वाटते की नक्कीच 4 षटकांचा सामना आहे आणि 50+ कडे पाहत असणार आहे. कारण आपण पाहतोय की सागर ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय संदीप याने सुद्धा शेवटच्या चेंडूवर षटकार लगावला आणि आपले इरादे स्पष्ट केले की मी सुद्धा आक्रमक फलंदाजी करेन. सुरुवातीला थोडंसं आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये संदीप थोडासा दमत खेळला, थोडासा मानसिक दबाव बघायला मिळाला, संत खेळी बघायला मिळाली. मात्र शेवटच्या चेंडूवर षटकार लगावला. फॉर्म इज टेम्पररी क्लास इज परमनंट असं म्हटलं जातंय. तिसरं षटक तेजस यामध्ये सहजगत्या फ्लिक केलेल्या चेंडूला डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर षटकार. मात्र फुटवर्क आणि टायमिंग या दोन्ही बळावर हा चेंडू सहजगत्या निघून गेला होता डीप मिड विकेट. काय फटका खेळलेला आहे. अचूक टायमिंग आणि फुटवर्क बघायला मिळालं. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. 32 धावा झाल्या 32. यावर मात्र आडव्या बॅटने फटका खेळलेला आहे. चेंडू जातोय तो डीप स्क्वेअर लेगकडे. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये होतोय. फक्त आणि फक्त एकच धाव. एका हाताने फटका खेळला होता. आजकाल ऋषभ पंत अशा प्रकारचे फटके खेळतो सातत्याने. बरेचसे फटके ऋषभ पंत अशा प्रकारे खेळत असतो. यस ॲब्सोल्युटली सुनील पवार एक चांगली माहिती देत आहेत म्हणजे सहकारी समालोचक. जेव्हा जेव्हा एका त्याने असा फटका खेळला तेव्हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला, षटकार झाला. यावेळी सुद्धा आपण बघितले की सागर याने फटका खेळला, चेंडू हा चौकार. तेजस याला व्हॉट अ शॉट. क्लास फटका स्टीवच्या अंदाजाने फटका खेळलेला आहे. चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे षटकार. एकोणचाळीस धावा झालेल्या आहेत. मी सांगितलं होतं की फॉर्म इज टेम्पररी क्लास इज परमनंट. तेच बघायला मिळते संदीप याच्या बॅटमधून. काय फटका खेळला होता. सिटेड बॅटेड स्ट्रोक. यावेळेला मात्र चेंडू थोडा शॉर्ट होता. पडल्यानंतर थोडासा बाउन्स आणि टर्नही बघायला मिळाला. उजव्या स्टेजच्या बाहेर जाणारा चेंडू. 39 धावा झालेल्या आहेत. 39. 55+ कडे पाहत असणार आहे स्वामी समर्थ सोनाळे संघ. फुलटॉस चेंडू स्वंग केलेला आहे. गॅप मधून जाणार आहे सीमा रेषेच्या पलीकडे. पंचांचा काय इशारा बघायचा आहे. षटकार. धावसंख्या झालेली 45. 45. तेजस याला मात्र स्वैर चेंडू आहे आणि स्वैर पण जाते लॉंग शॉप सीमा पार चौकार.
एका धावाने धावसंख्या झालेली आहे ती 51. 51. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकामध्ये 51 धावा पटकावल्या आहेत. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकात आपण विचार करू शकता, पहिल्या षटकात फक्त 5 धावा आल्या होत्या. म्हणजे 2 षटकामध्ये जर आपण बघितलं तब्बल 46 धावा पटकावल्या आहेत. आमचे एक्सपर्ट स्कोरर या ठिकाणी माहिती देत आहेत. पहिल्या षटकामध्ये 5 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 21 आणि तिसऱ्या षटकामध्ये 25. 2 षटकामध्ये 46 धावा आल्या आहेत. आणि आता अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी येतोय सुधीर. येतोय, कमबॅक करतोय का बघायचं आहे, कारण दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा या होलसेलनं पटकावलेल्या आहेत. दुसऱ्या षटकात 21 धावा, तिसऱ्या षटकात 25 धावा. 51 धावा झालेल्या आहेत. अजूनही संदीप खेळपट्टीवर आहे. सुरुवातीला संदीप थोडी संत खेळी करताना दिसला, पण त्यानंतर संदीपने आतापर्यंत पाहतोय की 3 षटकार आणि 1 चौकार लगावला. संदीप याला जे जीवनदान दिलं ते महागात पडते. पाहू शकता आपण, झेल सुटला होता. याला मात्र ड्राईव्ह केलं, फॉलो थ्रो मध्ये अडवण्यात यश आलेलं आहे. डायरेक्ट हिट आणि याच बरोबर संदीप बाद. संदीप याने बाद होण्यापूर्वी 3 षटकार लगावले, 1 चौकार लगावला आणि 20 धावांची खेळी केली. जीवनदान दिल्यानंतर कशा प्रकारे पण आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा बघितलेलं आहे की रोहित शर्माला तिसरा पर्यायाने 4 धावांवर जीवनदान दिलं आणि 173 चेंडूमध्ये 264 धावा ठोकल्या. 33 चौकार आणि 9 षटकार लगावले. तर जीवनदान दिल्यानंतर कशा प्रकारे सामन्याला काळाटणी मिळते हे आपण बघितलेलं आहे. सुधीर राईट आर्म, या थोडासा शॉर्ट बॉल होता अकोल्याला, मात्र डाव्या एसटीच्या बाहेरून हा चेंडू जातोय. पंचांच्या नजरेतून कुठली गोष्ट सोडणार नाही, कारण आमचे पंच आहेत दिनेश नाईक, हे सुरुवातीला उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून राहिले आहेत, हे विसरू नका मित्रांनो. सुधीर राईट आर्म, याला फटका खेळला, हवेत खेळलेला आहे, मात्र झेल होण्यासारखे समोर क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतोय, पोहोचू शकलेला नाही. तोपर्यंत मात्र फलंदाज 2 धावा पूर्ण करतोय. 2 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 54. 54 54 झालेले आहेत. 54. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. सुधीर राईट आर्म, याला सहज गत्या टर्न केलेला आहे चेंडूला. चेंडू जाते लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या वेगाने वाढते. 58. 58. पहिल्या षटकात जेव्हा 5 धावा झाल्या तेव्हा असं वाटलं होतं की 40चा आकडा पार होतो किंवा नाही, पण काय सुरुवात केली, काय फलंदाजी केली होती, खास करून सागर, त्यानंतर संदीप याने एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळाली. याला मात्र स्लॉक केलेला, स्लॉक शिवचा फटका आणि चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर जातोय. चौकार. धावा झाल्यात आणि असं वाटतं सागर ज्याप्रमाणे फलंदाजी करतो हायलाइट क्रिकेट बघायला मिळतं की काय. बासष्ट धावा झाल्यात. 62. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुधीर यावेळेला मात्र अतिशय वेगात टाकला होता चेंडू, पडल्यानंतर बाउन्सही झाला, टर्नही बघायला मिळाला.
पडल्यानंतर थोडासा बॉन्स आणि उजव्याच्या बाहेर निघून गेला तो एस टी रक्षकाच्या हातात. 62 62 धावा मला वाटतं या षटकातला शेवटचा चेंडू असावा. शेवटचा चेंडू आहे. यावेळेला मात्र शॉर्ट आर्म पुलचा फटका चेंडू मिड विकेटला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 64 धावा झालेल्या आहेत आणि 65 धावांचं लक्ष्य. 65 धावांचं लक्ष आहे. लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे स्वामी समर्थ सोनाळे. तर मित्रांनो आपण पाहता जी स्पर्धा सरपंच व उपसरपंच चषक 2022 आमणे लोणाड क्रिकेट असोसिएशनची संघटना या संघटना मान्यता प्राप्त ही स्पर्धा आणि त्याचं आयोजन जे केलेलं आहे जय अंबिका देवरुंगपाडा व स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक किंग मेकर श्री पंडितजी घोडे यांच्या वतीने पुन्हा एकदा मी उपस्थित सर्व प्रेक्षक सर्व खेळाडू सर्व मान्यवर व खास करून 10 क्रिक लाईव्ह ज्यांची संपूर्ण टेक्निकल टीम आहे दर्जेदार प्रक्षेपण करण्यासाठी सज्ज झालेली यांच्या माध्यमातून यूट्यूबवर जे प्रक्षेपण जात आहे आणि जे प्रक्षेपण पाहत आहेत सर्व प्रेक्षक या सर्व प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. सभी का दिल के गहराई से हार्दिक स्वागत. सो व्हेरी वॉर्म वेलकम टू एव्हरीबडी. तर लक्ष जे आहे 65 धावांचं लक्ष आहे आणि नेहमीच आव्हानात्मक समालोचन माझे सहकारी समालोचक भिवंडीचा बुलंद आवाज पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार यांनी केलेला आहे. आव्हानात्मक धावसंख्या आहे चॅलेंजेबल स्कोर आहे आणि आव्हानात्मक समालोचन करण्यासाठी सज्ज होतील माझे सहकारी समालोचक पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार. आणि आता त्याला डबल त्याला शालना फुल अनेक अनेक धन्यवाद मॅजिकल ऑफ मराठी वाईस ठाणा डिस्ट्रिक्ट डॉक्टर गवली सर. तर मित्रांनो आपण ओमसाई आमणे लोणाड क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त सरपंच उपसरपंच चषक 2022 हा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातला शेवटचा सत्र पाहतोय आपण आणि या दुसऱ्या फेरीतला हा शेवटचा सामना असेल. ज्या प्रकारे पाहिला आपण स्वामी समर्थ सोनाळे बी संघाची फलंदाजी खूप मजबूत पाहायला मिळाली आणि सुरुवात तर खराब झाली होती पण त्यानंतर मात्र स्वतःला सावरलंय आणि अतिशय सुरेख उत्तुंग फटकेबाजी पाहिली आपण संदीप तर यांच्या बॅटमधून आणि त्यानंतर सागर शेवटच्या 18 चेंडूचा जो विचार केला आपण तब्बल 59 धावाचा पाऊस पाडलाय. प्रति षटकामागे जवळपास 20 धावाची सरासरी पूर्ण केली होती. आमचे आदरणीय नवनाथ पाटील यांच्या चेहऱ्यावर पाहतोय आपण थोडंसं उदासपणा आहे कारण की सकाळपासून व्हीआयपी डायजीवर आहे आपल्या संघाचा उत्साह वाढवण्यासाठी. हा जो सामना पाहतोय आपण निश्चित अगदी बरोबर आहे सहमत आहे पण खेळाडू त्याला मात्र नाराज करेल काय पाहिजे कारण की डोंगर एवढं आव्हान आहे आणि पाहिलं की आपण धावाची ढगपुट्टी पाहायला मिळाली होती जेव्हा सोनाळे संघ फलंदाजी करत होता आणि इथं मात्र निश्चित चांगली फलंदाजी करावी लागेल कारण की 24 चेंडू आणि 65 धावाचं टार्गेट आहे आणि हा टार्गेट जर तुम्हाला पार करायचा असेल तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करणं तुम्हाला गरजेचं आहे तर तुम्ही सामन्याकडे वाटचाल करू शकणार विजयाकडे. तर हेमंत सज्ज होतोय पहिले षटक टाकण्यासाठी. पहिल्या सामन्यात हेमंत त्यांच्याकडून खराब कामगिरी पाहायला मिळाली होती पण या सामन्यामध्ये पहिले षटक कशा प्रकारे हाताळतोय हेमंत स्वामी समर्थ सोनाळे संघाचा हा एक चांगला ऑलराऊंडर आहे. त्यानंतर भावेश आहे. भावेशाला सुद्धा आपली चमक दाखवता आली नाही या सामन्यात जर विचार केला आपण. क्षेत्ररक्षण लावले जाते 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. एक पाहतोय आपण संदीप तरे याला मात्र लॉंग ऑन बाउंड्रीवर आणि सागर याला मात्र आपण पाहू शकता मिडविकेट बाउंड्रीवर आणि बाकीचे खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये. तशा प्रकारे क्षेत्ररक्षण लावल्या गेलं. या पहिल्या षटकामध्ये हेमंत पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता पॉईंटला क्षेत्ररक्षक नाही आहे कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक पाहतो आपण एक्स्ट्रा कव्हर आणि ठीक आमच्या समोर भावेश यांना आपण पाहू शकता मिड ऑफला आहे शॉर्ट फाईन लेग आहे बॅकवर्ड टच स्कोर लेग सर्कलच्या आतमध्ये आहे
आणि तुषार याला आपण पाहू शकता शॉर्ट मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये. अशा प्रकारे क्षेत्ररक्षण लावलं गेलं. त्याच प्रकारे इथं मात्र गोलंदाजी करेल काय हेमंत सज्ज होतोय पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी. समोर फलंदाज असेल देवीन. पहिला चेंडू अतिशय सुरेख फटका उडवलाय चेंडूला मिड विकेटच्या वरतून ठोकलाय उत्तुंग षटकार. वेपिडाजी नवनाथ पाटील साहेब यांच्या माध्यमातून पहिला आपण की ज्या प्रकारे षटकार निघाले आणि चेहऱ्यावर आनंदित वातावरण पाहतोय आपण. याच पात्र कोलोटप्याचा चेंडू होता. प्रश्न विचारला गेला पण सहमत नाही. सुरेख वापसी करताना हेमंत पाहतोय आपण. आणि मी उल्लेख केला होता की हेमंत यांनी पहिल्या सामन्यात सुद्धा एक चांगली गोलंदाजी हाताळली नाही, परंतु संघनायक जबाबदारी त्यांच्याकडे सोपं होतोय आणि पहिल्या चेंडूवर षटकार दिला त्यानंतर मात्र चांगली वापसी करतोय. वाईड यॉर्कर चेंडू फेकला होता. 65 धावाचं टार्गेट आपण पाहतोय. गती परिवर्तन चांगला चेंडू पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सर्कलच्या आतमध्ये आणि तोपर्यंत मात्र संधी होती. 2 धावा अतिशय वेगात पूर्ण करतोय फलंदाज देवीन. व्यक्तिगत एका षटकाराने 2 चेंडूचा सामना केलाय आणि 8 या धावसंख्येवर फलंदाजी करताना पाहतोय आपण. प्रति षटकामागे तुम्हाला 16.33 ची सरासरी पार करायची आहे. सरासरी पार करायची असेल तर किमान एक षटकाराने चौकार ठोकणं गरजेचं आहे प्रत्येक षटकामध्ये. गोलंदाज हेमंत सज्ज होताना रेटामोर द विकेट. व्हीआयपी डाईज अँड टोकाकडनं सज्ज होतोय मारा करण्यासाठी. बाउन्सर चेंडू हुकण्याचा प्रयत्न नियंत्रण नव्हतं फटक्यामध्ये पण खाली क्षेत्रामध्ये चेंडू फायनली बाउंड्रीच्या बाहेर जाईल. येतोय चेंडूवर चौकार. चांगला बाउन्सर चेंडू पाहायला मिळालं. हुकचा फटका पण फटक्यामध्ये नियंत्रण नव्हतं पण नशीब म्हणावं लागेल की चेंडू खाली क्षेत्रामध्ये गेला होता आणि चौकार येतोय. या चौकाने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र पुढे सरकताना पाहतोय आपण 12. एक चांगली सुरुवात पाहायला मिळते इथे मात्र पाहतोय आपण मकरंद स्पोर्ट मुठवत संघाच्या माध्यमातून. रेटामोर द विकेट हेमंत सज्ज होताना. गती परिवर्तन ओळखलंय. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक संदीप स्वीकारतोय हा झेल. पहिला फलंदाज फेल. कॉर्नरच्या वरतून खेळायचं असेल तर ती टायमिंग पाहायला मिळाली नाही आणि लॉंग ऑनला उभा असलेला संदीप तरे एक अतिशय प्रतिम झेल टिपतोय आणि पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळालं. शेवटी मात्र का होईना ब्रेक थ्रू मिळून देतोय इथे मात्र गोलंदाज हेमंत आपल्या संघाला. 12 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद येतोय आणि क्रमांक 3 वर नवीन फलंदाज पाहतोय आपण आता मात्र खेळपट्टीकडे येताना. ललेश हा सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे आणि यानंतर मात्र येणारा तेजस तो पण एक अतिशय सुरेख फटकेबाजी करणारा फलंदाज आहे पण इथून मात्र एक पार्टनरशिप तुम्हाला अजून बनवावी लागेल. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातला. धावसंख्या 12. हेमंत राईटामोर द विकेट सज्ज होताना. चांगला चेंडू परत त्या दिशेकडे आणि परत मात्र यावेळेस बीट करून जाईल. लॉंगॉनच्या वरतून ठोकलाय षटकार. जर पाहिला पण उत्तमदत्ता पाटील यांच्या माध्यमातून हा संघ आपण सातत्याने पाहतोय आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व आणि जर विचार केला सामन्यामध्ये एक टिटफॉट जैसे को तैसा जवाब दिया आहे. अतिशय प्रथम सुरुवात विकेट जरी एक बाद झाला असेल पण जी सरासरी पाहिजे ती सरासरी मात्र पार केली आहे कारण की पाहतोय आपण 18 धावा एका गडीच्या मोबदल्यामध्ये पण इथून मात्र एखादा षटक जर चांगलं पडल्या गेलं तर मात्र स्वामी समर्थ सोनाळ बी संघाचा पारड जर राहील या सामन्यामध्ये. भावेश येतोय. बऱ्याच वर्षापासून गवली सर आपण या खेळाडूला पाहतोय. प्रगती खूप छान केली. म्हणजे आजकाल जर विचार केला आपण फक्त ग्रामीण क्रिकेटसाठी हा खेळाडू चर्चेचा विषय येतोय.
तुषार, संदीप, भावेश, 3 सिनियर खेळाडू, त्यानंतर पूर्ण संघ जर पाहिला आपण, त्यानंतर हेमंत, त्यानंतर सर्व नवीन खेळाडू आपण सोनाळे संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 65 धावाचं टार्गेट आहे आणि पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं आपण 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक चांगल्या स्थितीमध्ये इथं मात्र पाहतोय आपण मोटोला संघ. तो बात करत होतो कुठला पोरगा आहे? नाही नाही कुठं तू फिल्डिंग लावली का? गोलंदाज सज्ज होताना भावेश. पहिला चेंडू लेग ब्रेक, सुरेख फटका, पाठवले चेंडू अस्कोलेच्या वरतून, ठोकलाय अजून एक षटकार. त्याला माईक त्याच्या चेंडूवर पहिला पण पुलचा फटका होता, बॅकवर्ड स्कुलेच्या वरतून चेंडूला पाठवलंय आणि ज्या प्रकारे सुरुवात पाहिजे ती सुरुवात इथं मात्र मिळताना पाहतोय आपण. ललिश यांनी मात्र दुसऱ्या सामन्यात सुद्धा षटकाराने आपलं खातं उघडलंय. पहिल्या सामन्यात सुद्धा षटकाराने खातं उघडलं होतं आणि ललिश यावेळेस मात्र हा चेंडू पाहतोय आपण. टप्पापडला थोडासा चेंडू बाहेर वळतोय, बीट होतोय. छान कमबॅक करताना पाहतोय भावेशाला. धावसंख्या जर पहिले आपण 24. अजून लक्ष सोपं नाही आहे, कठीण आहे अजून. पेपर इथं जर पाहिलं आपण तर हार्ड आहे, पण सोपं करण्यासाठी तुमच्या जवळ तुमचा अभ्यास जर परिपक्व असेल तर तुम्ही तो पेपर निश्चित सहज सोडवताय. यावेळेस चांगला चेंडू, खोल टप्प्याचा चेंडू होता. परिवर्तन पाहिलं आपण, धीम्या गतीचा चेंडू होता आणि त्यामध्ये फसतोय आणि बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव. जसे जसे निर्धाव चेंडू जातील तसा मात्र दबाव वाढणार आहे इथं मात्र प्रत्येक चेंडूवर फलंदाजावर. हा चेंडू मात्र परत टाकावा लागेल, हा चेंडू परत टाकावा लागेल, नो बॉल. म्हणजे अशा चुका तुम्हाला टाळाव्या लागेल जर सामना इथं मात्र सोनाळे संघाला जिंकायचं असेल. आणि फ्रीडचा इशारा येईल. धावसंख्या जर पहिली धावफलकावर 25. अजून सामना सज्ज होताना भावेश. हा चेंडू परत पाहतोय की नो बॉल, म्हणजे फ्रीड कायम. कारण की जर मित्रांनो आपण युट्यूबच्या माध्यमातून 2 नो बॉल टाकले पण तो भीमळ नाही आहेत, विकेटच्या बाहेर चेंडू टाकल्यामुळे त्यामुळे नो बॉल आहे. चांगला चेंडू यावेळेस पाहतोय आपण. टप्पा पडल्यानंतर थोडासा सपकडनं बाहेर निघणारा चेंडू होता. लेग ब्रेक मारा करतोय भावेश. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर पाहतोय आपण 26, लॉस ऑफ 1 विकेट्स. सज्ज होताना पुलचा फटका, चाललाय बॅकवर्ड स्टेजच्या वरतून, ठोकलाय अजून एक दमदार षटकार. तिथं मात्र मकरंद फोर्ट मुठोल संघाच्या सलामीराने दिलेली आहे. काय आक्रमण करतोय लैलेच्या. 3 चेंडू जरूर बीट झालाय पण त्यानंतर मात्र ठोकलाय एक षटकार. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सकते ती 32. याच पात्र हा फटका चांगला एका पायाचा आहे. लॉंगॉन क्षेत्राकडे चेंडू मात्र निघून जाईल. तुषारच्या डोक्यावरतून येतो या चेंडूवर चौकार. एक रेकॉर्ड बनला होता आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर उल्लेख केला आपण. वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये जो 20 सामना रंगला होता त्यामध्ये सर्वप्रथम वेस्ट इंडिज यांनी प्रथम फलंदाजी करताना जवळपास 224 धावाचं टार्गेट उभं केलं होतं. तर धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 36. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 29 धावीची आवश्यकता आहे. आणि जिथं गवली सर नंतर मात्र इंग्लंड संघाने फलंदाजी करताना सुद्धा 204 धावा बनवल्या त्या. म्हणजे एका 428 धावाचा पाऊस पडला होता आणि या सामन्यात पाहतो आपण 4 षटकामध्ये निश्चित 100चा आकडा पार होईल काय आणि असं वाटतं की झालेलं आहे. नाही, अजून 10 धावाची आवश्यकता आहे. टेनिस क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट किती बदललं आहे. सपाटन धावा बनवतात प्रत्येक संघ.
यावर आता कट करण्याचा प्रयत्न, मोठी कट घेऊन चेंडू मात्र गली क्षेत्राकडे गेला होता. अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण. धावसंख्येत बदल पाहतोय, धावसंख्या पुढे सरते ती 37. 28 धावेची आवश्यकता आहे, कारण की पाठी राख्याचं सर्व मन स्कोरबोर्ड मध्ये असतोय. किती धावा आपल्या संघाला पाहिजेत. हे क्रिकेट आहे आणि भिवंडी टेनिस क्रिकेट एवढा लोकप्रिय आहे हे दाखवले जगाला आणि संपूर्ण भारतामध्ये. सज्ज होताना या स्पर्धा चांगला चेंडू होता, खोदून काढल्या चेंडूला पाहतोय आपण. व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात आला नाही तरी पण चेंडू मात्र ऑनसाईड कडे गेलाय. तोपर्यंत एक धाव इथं मात्र सहज कंप्लीट करतोय. या एका धावनी संघात धावसंख्या पाहतोय पुढे सरकताना ती 38. विवेक एंटरप्राइजेस आमने संघाचा कर्णधार आपण यायचंय. पुलचा फटका अतिशय चांगला आहे. एका टप्प्याने चेंडू मात्र मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. येतो या चेंडूवर एक दर्जेदार चौकार. भर पडते, धावसंख्या पुढे सरकते ती 42. म्हणजे 65 धावाचं टार्गेट आहे. पण काय अतिशय प्रतिम फलंदाजी पाहतोय आपण. एकच गडी बाद झालंय. लैलेश आणि देविन ही जोडी खेळपट्टीवर आहे आणि चौफेर उत्तुंग धमाका ब्लास्ट पाहतोय आपण. कारण की तुम्हाला करावं लागेल हा जर सामना जिंकायचा असेल. अजून सामना जिंकण्यासाठी तर मात्र थोडंसं अजून संघर्ष करावा लागेल, कारण की अजून जर पाहिला आपण तर 23 धावेची आवश्यकता आहे आणि त्यासाठी 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9-23 म्हणजे जो समीकरण मोठा होता आता मात्र सोपा वाटतोय, कारण की या 3 चेंडू जर एखादा अजून मोठा फटका आलाय तर मात्र निश्चित थोडासा पडदा भारी होईल. तो म्हणजे फलंदाजी करा मोठवल संघाचं, कारण की फलंदाजी खूप मजबूत आहे. येणाऱ्या फलंदाजीमध्ये तेजस नावाचा वादळ आहे, पण वादळ खेळपट्टीवर आहे तो म्हणजे या दोन्ही फलंदाजीच्या स्वरूपात. सज्ज होताना गोलंदाज चांगला चेंडू होता. इन स्विंग आतमध्ये येणारा चेंडू होता. एकली चेंडू कुठं ब्रश झालाय पाहावं लागेल आणि पंचही सांगतात की पॅडला चेंडू लागून गेला होता शॉर्ट पॉईंट कडे आणि एक धाव या एका धावने संघात धावसंख्या पुढे सरकते ती 43. 22 धावेची आवश्यकता आहे इथून सामना जिंकण्यासाठी. खूप छान अशी सुरुवात पाहतोय आपण. इथं मात्र ज्या प्रकारे धावाचं टार्गेट मोठं आहे त्याचं पाठलाग करताना एक जबरदस्त फलंदाजी मोटवल संघाच्या माध्यमातून. गोलंदाज संदीप आतापर्यंत जर पाहिला आपण तर सर्वात चांगला गोलंदाज आहे, कारण की 4 चेंडूमध्ये फक्त त्यांनी 7 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 18, त्यानंतर 18, म्हणजे पहिल्या 2 षटकामध्ये 36. थोडंसं दबाव टाकलंय इथं मात्र संदीप तरे यांनी. पोलचा फटका हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक विकेटचा पतन पाहायला मिळेल. फलंदाज बाद होतोय तो यावेळेस मात्र दुसरा. टेनिस क्रिकेट किती मोठ्या टुर्नामेंट आपण सातत्याने पाहतो, त्यामध्ये निश्चित भिवंडीतल्या खूप मोठ्या टुर्नामेंट यांचा सुद्धा उल्लेख केला जाईल. पण आउट ऑफ मुंबई रायगड या विभागानंतर महाराष्ट्रात जर आपण विचार केला तर कमिंग सून निश्चित एक खूप मोठी स्पर्धा बारामती प्रीमियर लीग आपण पाहणार आहोत. तुमचा आशीर्वाद गौली सर निश्चित असणार आहे माझ्यावर. आयुष्यामध्ये कोणी कोणाला कमी समजू नका. तुम्हाला तुमचं समोरचं ध्येय जर गाठायचं असेल ना, लोक काय बोलतात या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवू नका. तुमच्यात जिद्द आहे का आणि तुम्ही त्याचा किती अभ्यास केलाय या गोष्टीवर तुम्ही लक्ष द्या. कुठलाही खेळाडू असो, कुठल्याही क्षेत्रातला कुठलाही व्यक्तिमत्व असो. सज्ज होताना संदीप या फुल टॉस पण हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुरेख झेल आणि अजून एक फलंदाज या चेंडूवर फेल.
च्या मैदानावर आपण सातत्याने पाहतोय की जेव्हा पहिला पार्टनर बाद होतो ना लगेच मात्र दुसरा पार्टनर सुद्धा बाद होतोय. हेच घडलंय. असं वाटलं होतं की चांगली भागीदारी पुढे सरकते, पण जेव्हा फलंदाज ललेश बाद झाला त्यानंतर मात्र देवीन सुद्धा लगेच बाद झाले. आता मात्र अंतिम षटकामध्येच हा सामना येऊन ठेपलाय. इथून 6 चेंडू सामना जिंकण्यासाठी 22 धावेची आवश्यकता आहे. जे 3 षटकार तरी मारावे लागेल. अंतिम षटक टाकण्यासाठी राजू येतोय व्हीआयपी डॅश इंडिया टोकाकडनं. विवेक इंटरप्राइजेस आमने संघाचा कर्णधार. चला आपण या, लगेच नाणेफेक होणार आहे. या स्पर्धेचे आयोजक पदे आपण वन मॅन बिग शो आणि उल्लेख केला होता गवली सरांनी किंग मेकर ऑफ टुर्नामेंट पंडित घोडेसाहेब आणि संपूर्ण जी अंबिका स्पोर्ट देवरुंगपाडा यांच्या माध्यमातून किंग पंडित दादा. निश्चित मी तो उल्लेख करणार तो केपी म्हणजे किंग पंडित दादा. तर अंतिम षटक टाकण्यासाठी राजू येतोय. राजू पाटील 22 धावा रोखायचे आहेत आणि समोर फलंदाज जर पाहिला पण तेजस आणि संजय ही जोडी खेळपट्टीवर आहे. आणि कशा प्रकारे हा षटक हाताळेल की मात्र इथं मुठवल संघ की मात्र सोनाळे संघ विजय संपादन करेल अजूनच सांगता येणार नाही. पहिल्या 2 चेंडूचा खेळ जर पाहिला त्यानंतर सांगता येईल की कुठल्या संघाचा पारड जड आहे या सामन्यावर. पहिला चेंडू वेगवान चेंडू पण लाईन चुकीची हे सांगताना पंचपद आपण दिनेश नाईक सरांची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. 6 चेंडू 21 असं समीकरण. वेपिडावर पाहू शकता आपण मुठवल गावाचे खूप मोठे शुभचिंतक नवनाथ पाटील साहेब आणि इतर काही मान्यवर सुद्धा पाहतोय आपण. त्यानंतर निश्चित बाळाराम मेहर साहेब खूप मोठं प्रेम आहे क्रिकेटवर. यावेळेस पाहता काय घडलंय पाहायचंय. इथं मात्र पंजाब ओपन येईल काय आणि हा टर्निंग पॉइंट ठरेल काय सामन्याचा. वाईटचा इशारा येतोय आणि 5 म्हणजे धावा झाल्या. आता मात्र धावफलकावर ऐकून त्या 49 चेंडू द्यायचे. चला विनंती असेल तुमच्या समोर एवढं मोठं टार्गेट आहे तरी तुम्ही सुद्धा पराभवाची छायाकडे जाता पाहतोय आपण. अजून एकही चेंडू टाकला गेले नाही आणि इथं मात्र 6 धावा खर्च करतोय. म्हणजे किती खराब गोलंदाजी पाहायला मिळते राजू यांच्या माध्यमातून. फक्त एक षटक जर सोडला आपण संदीप यांचं त्यानंतर मात्र खराब कामगिरी पाहतोय आपण. तेवढी क्वालिटी नाही आहे सोनाली संघाच्या गोलंदाजामध्ये ज्या प्रकारे पाहिजे होती. आणि इथं मात्र निश्चित ज्या प्रकारे त्या संघाने सुद्धा या संघाने 5 धावाचा बोनस दिला होता पण हा 5 धावाचा बोनस टर्निंग पॉइंट ठरेल काय इथं मात्र सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू 16 असा सामना. टार्गेट मोठं होतं पण त्या टार्गेट समोर न झुकता हे सांगितलंय मोठ्या संघाच्या फलंदाजांनी आमच्या समोर टार्गेट हे आम्ही बघत नाहीये. आमचा नॅचरली खेळ काय हे दाखवतोय खेळपट्टीवर मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस आणि यावेळेस मात्र चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर येतोय हा चौकार. मात्र दबाव टाकला गेला राजू पाटील यांच्यावर. आता मात्र समीकरण सोपं आहे कारण की 5 चेंडू आणि 12 ज्या प्रकारे आपण रन रेट पाहतोय त्यानुसार मी सांगितलं की समीकरण सोपं आहे. 65 धावचं टार्गेट 4 षटकामध्ये आणि आतापर्यंत जर पाहिला आपण दबदबा कायम आहे. मुठोल संघाच्या प्रत्येक फलंदाजांनी अतिशय सुरेख उल्लेखनीय दमदार तुफानी कामगिरी केली. राऊंड द विकेट या पाता उडलंय जातोय 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 स्कोलीच्या वरतून ठोकलाय उतरुंग अजून एक षटकार. पण मुठोल संघाच्या माध्यमातून
याच पात्र लेमन कटातल्या कडेला चेंडू लागून मात्र फाईन लेग क्षेत्राकडे गेलाय. तोपर्यंत एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र तालमेल पाहायला मिळाला नाही. धोकादायक ठरेल काय? अशा चुका आपल्याला टाळणं गरजेचं आहे. पण इथे मात्र सातत्याने स्वामी समर्थ सोनाळे बी संघाच्या माध्यमातून चुका आपण पाहतोय. आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते, हे सातत्याने आम्ही उल्लेख करतोय. आता मात्र सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4 धावेची आवश्यकता आहे. 3 चेंडू, 1 चेंडू निर्धाव की विकेट, तर मात्र सामना रंगतदार स्थितीकडे. हा चेंडू चांगला आहे, परत विकेट किपर हेमंत पाटील चुकी करतोय. प्रत्येक धावा तुम्हाला वाचवणं गरजेचं आहे, पण तुम्ही वारंवार चुका करतायत. आणि आता मात्र 2 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 3 धावेची आवश्यकता आहे. सामना होता कुठं आणि सामना आलाय कुठं, कोणी कल्पना केली नसेल की ज्या प्रकारे 65 धावचं टार्गेट आहे. पण मुठवल संघाच्या फलंदाजांनी दाखवलंय की हम भी किसी कम नाहीये. सामना अजून संपला नाहीये, सामना एक रंगतदार स्थितीकडे येऊन टेपलाय. 2 चेंडू 3, हा चेंडू निर्धाव जर गेला तर मात्र त्यापेक्षा सामना कडक पाहायला मिळेल. इथे मात्र या चेंडूत एखादा मोठा फटका आला तर मात्र मुठवल संघ सामना जिंकेल. यावेळेस हा चेंडू परत टाकावा लागेल. आणि आता मात्र वाईटचा इशारा येतोय. आणि संघाची धावसंख्या जर पाहिली आपण पुढे सरते ती 63. फक्त 2 आणि 2 चेंडू. तुम्हाला 22 धावा रोखायचे आहेत. तुमचं मनोबल खूप मोठं पाहिजे. तुम्ही ढिसाळ कामगिरी केली आणि त्याच कामगिरीच्या बळावर पाहतो की हा संघ पराभवाच्या छायाकडे वळताना सोनाळे संघ. पण फुलटॉस, लाईन कुठे, चुकीला माफी नाहीये. अजून एक वाईट, खराब गोलंदाजी पाहतोय आपण स्वामी समर्थ सोनाळे बीज संघाच्या माध्यमातून. 1 धावेची आवश्यकता आहे. आमचे नवनाथ पाटील खूप खुश आहे सध्या. 1 धावेची आवश्यकता आहे, कारण की पाहतोय आपण ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. संदीप तरे, तुषार, भावेश निश्चित निराश असेल. हेमंत पाटील यांनी सुद्धा खूप मोठ्या चुका केल्या, कारण की तुम्हाला विकेट किपिंग करताना तुमची नजर चेंडूवर असणं गरजेचं आहे. आणि तो पंजा मी पहिले सांगितले तो टर्निंग पॉईंट ठरेल काय? याच पात्र उंच हवेत आहे विकेट. आणि अजून या सामन्यामध्ये खूप काही बाकी आहे. पण कुठल्या संघाच्या पाठीराख्या डोकं फिरले पाहतोय. नवनाथ पाटील साहेब खूप अति उत्साहित, तुमचं डोकं फिरू देऊ नका, कारण की तुम्ही सकाळपासून अतिशय चांगल्या सामन्याचा आनंद घेत आहे. आता मात्र 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी अजून सामन्याची चित्र साफ नाहीये. हा चेंडू इथं मात्र जर एक निगाव टाकलाय, झालेल्या चुकीवर जर चांगली कामगिरी करून त्याच्यावर पाणी फेरणार तर तो एक चांगला गोलंदाज. पण इथं मात्र 1 धाव रोकावं लागेल राजू पाटील, कारण की या षटकामध्ये वारंवार चुका केल्या आणि त्या चुकीमुळे हा संघ पराभव छायाकडे आहे. आता मात्र पाहता आपण शेजारी वाढलेले आहे. 1 चेंडू 1 धाव, चेसिंग ड्रेसिंग कंपल्सरी आहे. टीम मिटिंग व्हायला पाहिजे, कारण की अशा स्थितीमध्ये संघनायक इतर खेळाडू काहीतरी गोष्टी सांगतात, काहीतरी आयडिया सांगतात गोलंदाजाला की कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे, कुठला चेंडू टाकायचा आहे. 1 चेंडू 1 धाव. आतापर्यंत पाहतो की 9 चेंडू म्हणजे एक स्वेर गोलंदाजी, त्याच्याच बरोबर खराब गोलंदाजी पाहिली आपण, कारण की 4-5 वाईट म्हणजे 5 वाईट टाकल्यानंतर फलंदाला एक संधी मिळाली आणि 2 मोठे फटके आले त्याच्यामध्ये आणि तिथून सामना मात्र निघून गेलाय. पण अजून सामना संपला नाहीये. 1 चेंडू आणि 1 धाव. आणि म्हणतात ना गवली सर, प्रत्येक समालोचक, तुम्हाला षटकार मारणं सोपं आहे, पण 1 धाव घेणं अतिशय कठीण आहे. ती 1 धाव तुम्हाला पूर्ण करेल की नाही हे पाहायचंय. कित्येक संघाला भेवणी टेनिस मध्ये विचारा की 1 धावेची किंमत काय असते. षटकार मारणं सोपं आहे, पण एक सिंगल कम्प्लीट करणं लय अत्यंत अवघड आहे. पण त्या अवघड गोष्टीला सोपं करेल काय फलंदाज की मात्र राजू एक चांगला चेंडू टाकून आपल्या संघाला विजय मिळवून देईल. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. सामना अतिशय थरारक स्थितीमध्ये येऊन ठेपलाय. यावत पात्र फाईन ग्लान्स आहे. चेंडू मात्र जातोय फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर आणि सामना जिंकला इथं मात्र मुठोल संघाने. हार्ड लक स्वामी समर्थ सोनाळे आणि बेस्ट ऑफ लक मकरन स्पोर्ट मुठोल संघ. तर सामनावीर या सामन्यातला ठरतोय. कोणला याला असेल आपला ललेशला असेल. हा
तर सामनावीर ठरतोय इथं मात्र ज्यांनी फक्त 5 चेंडूचा सामना केलाय आणि त्याच्या बॅटमधून निघाल्या तब्बल 17 धावा, तो म्हणजे क्रमांक 5 वर आलेला संजय ठरतो सामनावीर. तर दोन्ही संघाचे कर्णधार या आपण चला हळलक तुषार संदीप भावेश अँड ऑल टीम. संगणक याचे मुठोल संघाचा कर्णधार आपण या चला. आमने पाडा संघाचा संगणक आलेला आहे. मुठोल संघाचा कर्णधार आपण या. स्वामी समर्थ सोनाळे संघाचा संगणक आपण आयोजकाला संपर्क साधायचा आहे.